मंडळी नमस्कार. सर्वांचं हिस्ट्री एक्सप्लोरर डायरीमध्ये स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत सोलापूर टू मलेशियाचा हा पहिल्या दिवसाचा ब्लॉग. या ठिकाणी आम्ही सोलापूरहून वंदे भारतने आम्ही मुंबईला पोहोचलो आणि मुंबईवरून थेट निघालो इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विमानतळाचे बाहेरच्या बाजूचे काही स्नॅप्स आहेत. गेटमधून आम्ही एंट्री करतो आहे आणि बराच वेळ थांबल्यानंतर आमच्या विमानाचा डिपार्चरचा टाईम झाला आणि आम्ही विमानामध्ये बसण्यासाठी निघत आहोत. मलेशियन एअरलाईनचं हे फ्लाईट होती, अतिशय मोठी फ्लाईट होती. आमच्या विमानात बसण्याचा हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळं हा सगळा अनुभव हा अप्रतिम वाटत होता आमच्या. सोलापूर ते मलेशियाला जाण्यासाठी तुम्ही पुण्यामधून जाऊ शकता, त्यानंतर हैदराबादवरून जाऊ शकता. आम्ही वाया मुंबई टू मलेशियाला गेलो होतो. त्यानंतर 5 तासाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आम्ही पोहोचलो फायनली मलेशिया एअरपोर्टला. आणि मलेशिया एअरपोर्ट आणि जो अरायवल डिपार्चर विभाग आहे कमीत कमी 7 ते 8 किलोमीटरचं अंतर असल्यामुळं तिथल्या एअरपोर्टने प्रवाशांना येण्या जाण्यासाठी मेट्रोची व्यवस्था केली. अतिशय छान पद्धतीने हे नियोजन आहे तुमचं. Credit card and things like that, yeah? So Indian rupee most places don't take. So if you like to use cash, so 1 each for now, yeah, you have a drink. So just before we approach the hotel, I will let you know what if there's any other changes. So far everybody follow me? Alright, great. So if you need any information or anything like that, you can, yeah? Thank you. देश मला मलेशियामध्ये प्रामुख्यानं एक गोष्ट जाणवली की त्या ठिकाणी बरेच भारतीय. फायनली आम्ही आलो आहे हॉटेल फरामाला. हे बुकिट बिंटॅक या ठिकाणी कोलालंपूरच्या ठिकाणी हे हॉटेल आहे. आणि फायनली आम्ही सगळे पोहोचल्यानंतर आमच्या रूम बुक ज्या केल्या होत्या ते कलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी थांबलो आम्ही चेक इन करण्यासाठी. आणि फायनलीमध्ये आम्ही आमची रूमची की घेऊन आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे. हा आहे 2208 नंबरची आमची रूम. अतिशय प्रदीर्घ मोठी आणि छानशी रूम आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली होती, सर्व सोयीयुक्त. मजल्यावर असल्यामुळं हॉटेलच्या विंडोमधून हा इतका छान व्ह्यू दिसत होता खालचा, पाहू शकतो. त्यानंतर
चेक इन केल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन बाहेर फिरण्यासाठी निघालो. तुम्ही पाहू शकता मलेशियाचा बसमधून काढलेला व्हिडिओ आहे. उंच उंच इमारती या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. रस्त्यावर तुम्हाला अजिबात कुठेही घाण दिसणार नाही आणि वाहन चालक तर इतके शिस्तीमध्ये वाहन चालवतात, अतिशय सुंदर वाहन चालवतात. हे मलेशियामध्ये टोल नाका. Alright, the Independence Tower. So it is the office, hotel, shopping mall, then to open. Okay? So maybe your next year visit, we will be visiting that. For now, we are going just here to take some photos and then we will proceed down to see the Kuala Lumpur Islands. Okay, sir? We'll take about 10-15 minutes, take some photos and come back to the bus. आजच्या ब्लॉगचा हा पहिला दिवस. आम्ही दिवसभर फिरून या ठिकाणी आम्ही चाललो आहे. बाटू केवची सेकंडावर आहे ना हाईटची, ते कुठला आहे काय बघा, म्हणजे त्याला ते अपडेट देऊ फोटोला. बाटू केवस या ठिकाणी खूप मोठं आत प्रदीर्घ मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच हा उंच असं हे statue उभारलेलं आहे. KL Tower is different to Twin Towers. Alright, Twin Towers is Petronas Twin Towers. Alright, that is the standing Twin Towers of Malaysia. This is KL Telecommunication Tower. We call it Kuala Lumpur Tower or KL Tower. Alright, sir. So we'll stop here for 10 minutes, get some photos, then we'll come back to the bus. Alright, sir. Plus minus, I'm not sure. Later, please double check and let me know how many steps. For those who all climb up, okay? Let me know the exact number. Let's see what. ते मलेशियाचं मंदिर टेम्पल Right, just to understand, be careful. Just be careful. Family members, the cousins, the monkeys, huh? Taking selfies with them is fine. They will attack. सावध राहा. Tomorrow will be full day at Genting Island, which is the hilltop at the top of the hill of 1900 meters. Where we spend time there to get distance. Because we have an incident, let me share with you, sir. One guy, he's Superman, he come and stand here. The motorbiking, the bus stop, the full of fly in front, sir. Which screen cost 7,000 ringgit. You do the maths. We had to pay 7,000 ringgit for flying like a Superman. So we don't want, it's not small money as well, 7,000 ringgit. Not 70 rupees, not 7,000 rupees. It's 7,000 ringgit. You do the calculation. इंटरेस्टिंग. या ठिकाणी मंदिराच्या पार्किंगमध्ये आम्ही गाड्या पार्क करून फायनली पायऱ्या चढून वर केल्यानंतर बाटुकीबद्दल सांगायचं म्हटलं तर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भगवान शंकर यांचे चिरंजीव कार्तिकेयन यांची 140 फूट भव्य मोठी या ठिकाणी तुम्ही मूर्ती पाहू शकता. आणि वर मंदिरावर जाण्यासाठी रंगीबेरंगी कमीत कमी 272 पायऱ्या असून मोठ्यावर गुहा आहेत आणि त्या गुहेमध्ये बरेच असे प्राचीन छोटी मंदिर आहेत, तुम्ही पाहू शकता. अतिशय भव्य दिव्य आणि एकदम पवित्र या ठिकाणी हे मंदिर आहे. खूप मोठा स्टॅच्यू आहे, 140 फूट उंचीचा. तुम्ही घरामधील मंदिर पाहू शकता. खूप मोठी गुहा आहे डोंगराच्या आतमध्ये.
या विस्तीर्ण परिसरामध्ये फायनली आमचं वाटोळीचे दर्शन झाल्यामुळे